नमस्कार. आज मी बनवणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे तोरण. चला तर मग आपण तोरण बनवायला चालू करूत. त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड असा, आणि त्याची लांबी जी आहे ती 3 इंच घेतलेली आहे, आणि डबल फोल्ड आहे त्या भागाकडून उंची जी आहे ते आपल्याला 7.5 इंच घ्यायची आहे, 7.5 इंच. आणि जो ओपन भाग आहे त्या साईडने मी 5.5 इंच अशी उंची घेतलेली आहे, आणि खालून एक तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला. आणि जो भाग आपण ड्रॉ केलेला आहे तो आता कट करून घेत आहे मी इथे. तो भाग आपल्याला कट करून जो मेन फॅब्रिक आहे त्यावरती आखून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक मी 4 फोल्डमध्ये घेतलेला आहे. मला हे तोरण जे आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते स्वामी समर्थ महाराजांचे, त्यासाठी मी 4 फोल्ड घेतलेले आहे कापड. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. अर्धा मीटरमध्येही होऊन जायचं हा तोरण. तर मी इथे सर्व पेपर कटिंग जी आहे ती आखून घेत आहे. माझा चॉक आहे तो जरा फेंट आहे, आणि मोबाईलची क्लिअरिटीही तेवढी चांगली नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे दिसत नसेल की मी जो ड्रॉ केलेला आहे तो भाग दिसत नसेल इथे. हे मी सर्व आखून घेतलेले आहे, आणि आता आपल्याला हे सर्व आहे जे आखून घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचे आहे. पाहू शकता मी इथे कट करून घेत आहे सर्व भाग. आणि मला जे काम आहे ते जास्त कटिंगचं पडतं आहे. कैचीने सारखे हात दुखत होता, त्यामुळे मी ही कटर घेतलेले आहे. हे लोकल मार्केटमधूनच घेतलेले आहे मी कटर. जर कोणाला घ्यायची असेल तर खूप चांगला रिझल्ट आहे याचा, आणि अगदी सोयीस्कर आणि अगदी कमी वेळेत आपले कटिंग करून होते. जास्त कटिंग करायची असेल तर हे एकदम ओके आहे. मी कॅनव्हास पेपरवरती सेम घेतलेले आहे, आणि अस्तरवरतीही घेतलेले आहे सेम कट करून. आता सुरुवातीला आपल्याला शिवण्यासाठी कॅनव्हास पेपर आधी ठेवायचा आहे, त्यानंतर मेन फॅब्रिक, त्यानंतर अस्तर ठेवायचे आहे. आणि साईडने मी लाईन ड्रॉ करून दाखवत आहे यासाठी की तुम्हाला जेणेकरून कुठून शिवायचे आहे नेमके एक्झॅक्टली ते कळण्यासाठी मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवत आहे. आणि तो भाग आपल्याला मशीनवर शिवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी हे सर्व जे आहे ते तयार करून शिवून घेतलेले आहे, शिवून तयार केलेले आहेत, आणि मी आता ते सरळ करत आहे. हे सर्व माझे सरळ करून झालेले आहेत. आणि मी पैठणी बॉर्डरची एक लेस घेतलेली आहे. ती आपल्याला घ्यायची आहे 41 इंच, 41 इंच घ्यायची आहे आपल्याला. मी तोरण जे आहे ते 3 फूट 3 इंचचं बनवणार आहे, त्यासाठी मी 41 इंच घेतलेले आहे. आणि त्याचं सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे. जे लेस आहे आपली पैठणी बॉर्डरची त्याचं सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे. आणि सेंटर मार्क काढून घेऊन आपण जे पानं तयार केलेली आहेत ती अशी उलट दिशेने ठेवायची आहे. लेसही उलट दिशेने ठेवायची, आणि पानंही उलट दिशेने ठेवायची आहे. ते पाहू शकता मी बॉलपेनच्या साहाय्याने सर्व सेट करून घेत आहे. इथे मी आज सेट करून झालेलं आहे. चला तर मग आपण मशीनवर जाऊत. हे आता मी शिवून घेत आहे मशीनवरती सर्व. बॉल पेन काढायची आहे शिवताना. आता हे सर्व मी आता इथे शिवून घेतलेले आहे. याला आता अस्तर लावायचे आहे. अस्तर जे आहे ते मी आधी खालच्या दिशेने ठेवले आहे, म्हणजे सरळ बाजूने अस्तर ठेवलेले आहे. आता मी उलट्या बाजूने ठेवणार आहे. व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला स्पष्ट. अस्तर ठेवायचे आहेत. आणि या ठिकाणी मी वरे तोरण जे आहे ते वरे अटकवण्यासाठी 3 नॉट दिलेले आहेत. एक सेंटरला दिलेले आहे आणि 2 साईडला दिलेले आहेत. हे मी अस्तर जे आहे ते जोडून घेत आहे लेसला पूर्ण.
मी इथे कॅनव्हास पेपरचा वापर नाही केला का तर लेस जे आहे ते आधीच जाड आहे, त्यामुळे मला काही जास्त वापर वाटला नाही. त्यामुळे मी इथे कॅनव्हास पेपर जो आहे तो वापरलेला नाही लेससाठी. मी इथे 3 नॉट रेडी करून घेतलेले होते आणि तेच मी इथे जोडत आहे 3 नॉट. साईडला 2 लावायच्या आणि एक सेंटरला मध्यभागी लावायची. हे माझे जे तोरण आहे ते बनवून तयार झालेले आहे. आता मी हे जे स्वामी समर्थाचं चित्र जे आहे ते मी माझ्या कम्प्युटरवरून ट्रेस करून काढलेलं आहे. तुम्हाला मी आज याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच हा पण देण्याचा प्रयत्न करेल. कम्प्युटरवरून ट्रेस करून बनवलेलं आहे मी स्वामी समर्थ महाराजांची चित्रे. हे मी सर्व पेन्सिलच्या साहाय्याने कापडवरती आखून घेत आहे, जो आपण तोरण बनवलेलं त्यावरती. आणि मी इथे फॅब्रिक पेंटला जो कलर वापरतात तो कलर वापरलेला आहे, ब्लॅक कलर. पहिल्यांदा साईडने करून घ्यायचं आहे का हे ड्रॉ जे आहे ते पहिल्यांदा साईडने करून घ्यायचे आहे. सर्व भागाला आपल्याला ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे. इथं पाहू शकता तुम्ही माझा जो कलर आहे तो देऊन झालेला आहे. फक्त फिनिशिंग जी आहे साईडची ती राहिलेली आहे. मी आता फिनिशिंग करत आहे साईडची फिनिशिंग झालेली आहे माझी. आणि त्याच्या मध्यभागी मी व्हाईट कलरचा हे टिळा दिलेला आहे. व्हाईटमध्ये चंदनाचा एक टिळा दिलेला आहे छोटासा. आणि मी त्याला हारासाठी रुद्राक्षमणी वापरलेले आहेत. रुद्राक्षमणी मार्केटमध्ये भेटतात, ते रुद्राक्षमणी घेतलेले आहेत. आणि येलो कलरचे मणी घेतलेले आहेत छोटे साईजमध्ये. तुम्ही पाहू शकता मी सुईच्या मदतीने हा हार जो आहे तो स्वामी समर्थांचा ओवून घेत आहे. एक रुद्राक्षमणी टाकायचा, एक गोल्डन, परत एक रुद्राक्ष, परत एक गोल्डन. अशा पद्धतीने मी हार जो आहे तो ओवून घेत आहे पूर्ण. आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला एक टाका देऊन घ्यायचा आहे हार होऊन झाल्यानंतर. हे पाहू शकता किती छान दिसत आहे स्वामी समर्थांना तो हार रुद्राक्षाचा. टाका होऊन घेतलेला आहे मी इथे पाहू शकता. 2-3 चांगल्या गाठी बांधून घ्यायच्या जेणेकरून आपला हार जो आहे तो निघणार नाही. याच पद्धतीने सर्व हार जे आहे ते ओवून घेत आहे. हे रेडी झालेलं आहे आपलं तोरण. आणि त्याला मी खालून गोंडेही लावलेले आहेत. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजले नसेल किंवा बोलण्यामध्ये थोडाफार अडथळे वाटत असेल तर कृपया समजून घ्यावे. हा माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि त्यासाठी